पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आदिनमितो पार्वतीश आदिनमितो विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मगतो विघ्नेश्वर गणपति मगतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर. बाबा वा 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 वा, क्या बात है. आजच्या भागाची इतकी सुरेल सुरुवात झालेली आहे, इतक्या सुंदर नांदीनं, आणि ते सुद्धा या दिग्गजांच्या आवाजांनी. थुकरटवाडी आज धन्य झाली. परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या दिग्गजांसाठी. आणि हे सगळे दिग्गज आज या मंचावरती एकत्रितपणे आलेले आहेत. ही फक्त या एपिसोडच्या सुरुवातीची नांदी नव्हती, तर ती एका बदलाची नांदी आहे, ती एका क्रांतीची नांदी आहे. मंडळी, आपण नेहमीच असं म्हणतो की स्त्री ही अर्धांगिनी आहे पुरुषाची. मला एक कळत नाही, जर स्त्री अर्धांगिनी आहे तर मग आरक्षणामध्ये ती 35% का आहे? खरं तर बरेचसे अधिकार स्त्रीपर्यंत अजूनही पोहोचत नाहीत. अनेक अधिकारांपासून ती वंचित आहे. आणि असाच तिच्या हक्काचा अधिकार म्हणजे स्वच्छतागृहाचा अधिकार. आजही ग्रामीण भागामध्ये किंवा शहराच्या बऱ्याचशा भागांमध्ये स्वच्छतागृहांपासून महिलांना वंचित राहावं लागतं. आणि त्यामुळेच यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पुण्यातल्या एका संस्थेनं. रोटरी क्लब ऑफ पुणे आणि स्वर्गीय सीमा शांताराम जाधव यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम समोर आलाय, ज्याचं नाव आहे स्वच्छतागृह तिचा अधिकार. आणि याच उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृह आणि सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशीन बसवणं हा त्यामागचा मोठा उद्देश आहे. आणि यासाठीच कलाक्षेत्रातल्या दिग्गजांनी ठरवलं की या उपक्रमासाठी आपण एकत्र यायचं आणि कलेच्या माध्यमातून या उपक्रमाला आपण सपोर्ट करायचा आहे या कॉजसाठी. आणि म्हणूनच हे सगळे कलाकार आज या मंचावरती आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या मंचावरती सगळ्यांचे लाडके राहुल सक्सेना. स्वागत करूयात पंडित जयतीर्थ मेवुंडी यांचं. स्वागत करूयात स्वराधीश डॉक्टर भरत बलवली यांचं. स्वागत झालं पाहिजे आनंद गंधर्व आनंद भाटे, ज्यांना बॉलिवूडचा आवाज असं संबोधलं जातं आणि खूप प्रेम आहे ज्यांच्यावर सगळ्यांचं. जावेद अली यांचं स्वागत. आणि जिच्या आवाजावर आपण नेहमीच फिदा असतो, सगळ्यांची लाडकी बेला शेंडे. सगळ्यांचा लाडका चॉकलेट गायक स्वप्नील बांदोडकर. आणि आता बॉलिवूडच्या हिरोईनचा नवा आवाज होऊ पाहणारा एक आवाज म्हणजेच अन्वेषा दत्तगुप्ता. जोरदार टाळ्या या सगळ्या कलाकारांचं आज थुकरटवाडीत स्वागत मी करतो. आज पुन्हा एकदा थुकरटवाडी स्वरांनी न्हावून निघणार आहे. भरपूर गप्पा सुद्धा मारायच्या आहेत. मी विनंती करणार आहे सगळ्या पाहुण्यांना, कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे जिलेट मार्क्स प्रस्तुत सलावा उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ स्टिक पॉलिकॅप आणि गोकुळ दूध. कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना. स्माइल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन. मला जयतीर्थ मेवुंडी सरांपासून सुरुवात करायची आहे. सर, काय सांगाल या उपक्रमाबद्दल आणि त्यातल्या तुमच्या सहभागाबद्दल? मला म्हणजे खूप आनंद वाटतोय. स्वच्छता आणि तसं जे खेडेगाव आहे, मुलींना जे आता पाहिजे, जे जे त्यांचं सौकर्य जिथे नाही आहे, सगळं तसं खूप खेडेगावामध्ये अजूनही खूप प्रॉब्लेम्स आहे. आणि सगळे आर्टिस्ट म्हणा
आणि मी संगीतामध्ये आहे, तर माझं एक हा सेवा राहील. वा वा. भरतजींना मला विचारायचं तुम्ही काय सांगाल या संपूर्ण उपक्रमाबद्दल? हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कारण स्पष्ट बोलायचं जरा झालं तर पुरुषांची तेवढी अडचण होत नाही, पण महिलांची खूप अडचण होते. तर सुरक्षित स्वच्छतागृह खरं. हे फार महत्त्वाची गरज आहे आत्ताची. आणि त्या गोष्टीच्या कॉजला सपोर्ट करण्यासाठी जे आम्हाला इथे बोलवलं आहे, तर त्यासाठी आम्ही जे काही करू शकू ते कमी आहे. आनंद भाटे सर, तुम्ही काय सांगाल या उपक्रमाबद्दल आणि तुमचा सहभाग आहे यात? हा अतिशय स्तुत्य आणि आवश्यक असा उपक्रम आहे. आणि आम्ही एक कलाकार म्हणून काय करू शकतो, तर हा जो उपक्रम आहे तर त्याच्यासाठी काही फंडरेझिंग प्रोग्रॅम्स सादर आता होणार आहेत आणि त्याच्यात आम्ही सहभागी होणार आहोत. त्याच्यामुळे कलेने जसा आम्ही दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबरोबरीनेच या कलेच्या माध्यमातून एका सोशल कॉजसाठी आम्ही काहीतरी कार्य करू शकतोय, तर याचा खूप आनंद आहे. वा. जावेद अली सर, तुम्ही काय सांगाल या उपक्रमाबद्दल? मैं खुशनसीब हूँ कि मैं इस मुहिम का एक हिस्सा बन पाया हूँ एज एन आर्टिस्ट, क्योंकि फीमेल्स के लिए बहुत सारी दिक्कतें होती हैं. रातों को उनको जाना पड़ता है और टॉयलेट्स का जो इंतज़ाम हमारी ये संस्था कर रही है, उसमें आई थिंक ये सबसे बड़ा काम है. बेला, तू काय सांगशील स्वतः? मला वाटतं की या कॉजसाठी हा जो कार्यक्रम, हा उपक्रम होतो आहे, याचा एक भाग होणं हे मला वाटतं प्रत्येक कलाकाराला एक खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण का इतका सुंदर कॉज आहे या कार्यक्रमाचा. आणि एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की जिथे जिथे आम्ही बाहेरगावी कार्यक्रमांना सुद्धा जातो किंवा इतर खेड्यात जातो, तिथे हे प्रश्न प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात की स्वच्छतागृह आहे पण ते अजिबात स्वच्छ नाही आहे, किंवा जेव्हा ते बांधलं जातं तेव्हा अनेक गोष्टी त्याच्याबरोबर सांगितल्या जातात की ते मेंटेन होईल किंवा त्याचा मेंटेनन्स खूप चांगल्या प्रकारे केला जाईल. पण तसं काही महिने आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर तसं काही घडत नाही. आणि काही काही ठिकाणी तर स्वच्छतागृह नाहीच आहेत. आणि या अगदी बेसिक नीड्स आहेत कुठल्याही मुलीसाठी, कुठल्याही स्त्रीसाठी. जेव्हा आपण प्रवास करतो रात्रीचा किंवा दिवसासुद्धा, तेव्हा या डिफिकल्टीज रोजच्या रोज कुठलीही स्त्री फेस करते. मग ते खेड्यापाड्यात असो किंवा शहरात सुद्धा अनेक ठिकाणी तो मेंटेनन्सच नाही आहे किंवा बांधल्याच गेलेले नाही आहेत. तर या कॉजसाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहेत आणि इतका सुंदर उपक्रम आहे, तर याबद्दल मला आनंद आहे की मी ह्याचा एक भाग आहे. वा. स्वप्नील, काय सांगा? स्वच्छतागृह फक्त मॉल्समध्ये असतात, हो. त्यामुळे हायजिनिक स्वच्छतागृह आपण टॉयलेट्स म्हणू, मुलींना खरंच खूप प्रॉब्लेम आहे. आणि त्या कारणासाठी मुली दिवसभर पाणी पित नाही. बापरे. आणि त्यामुळे त्याचा असर त्यांच्या आरोग्यावर होतो. तर ही किती मोठी गोष्ट आहे की ह्या गोष्टीचा विचार होतो आहे. त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन्ससारखी वेंडिंग मशीन्स, ही कन्सेप्ट्स युरोपमध्ये, अमेरिकामध्ये आहेत. हो. आज आपल्याकडे ह्या गोष्टीचा विचार होतो. ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे आणि खूप कौतुक आहे. वाह. अन्वेषा, तुम्ही काय सांगाल, क्या बताएंगे? मुझे इस बात की पहले बहुत खुशी है कि जहाँ जिस शो में सीनियर्स लाइक आनंद भाटिया सर ऐसे बेहतरीन कलाकार मौजूद है, वो परफॉर्म कर रहे हैं, वहाँ पे मैं भी हूँ. तो इस बात की खुशी है और बहुत ज़्यादा एक्साइटेड हूँ. आई एम लुकिंग फॉरवर्ड टू द शो. और जिस कॉज की वजह से हम लोग कर रहे हैं ये, बीइंग एन आर्टिस्ट, आई थिंक इट्स अ पार्ट ऑफ आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. राहुल, तुम्ही काय सांगाल? ऐसा कुछ अलग मैं नहीं बोलूँगा, बिकॉज सब सीनियर्स ने जो बोला है वो ही उस चीज़ की इम्पोर्टेंस है. मुझे नहीं लगता कि मैं भी इतना मैच्योर हूँ कि मैं किसी इम्पॉर्टेंट कॉज के साथ ऐसे ही कनेक्ट हो सकूँ. तो थैंकफुली आई एम अ म्यूजिशियन. और मुझे इस बात की भी खुशी है कि इस कॉज के लिए, इस फंड रेजर के लिए म्यूज़िक एक ज़रिया बन रहा है. वा वा. तर पंतप्रधानांनी सुद्धा स्वच्छता किती राखणं गरजेचं आहे आपल्याला सांगितलेलंच आहे आणि त्यामध्ये प्रत्येकानं भाग घेणं गरजेचं आहे. प्रत्येक भारतीयानं त्याचा भाग होणं गरजेचं आहे.
तर आज आपल्याकडे इतके सगळे कलाकार आलेले आहेत. थुकरटवाडी म्हटल्यानंतर कसं आहे, वातावरण कधी गंभीर नसतं आमच्याकडे, जरा गंमत माहोल असतो, ऑडियन्स पण असतो, त्यांच्याशी काही गप्पा होत असतात. बघूयात त्यांना काही प्रश्न आहेत का. काका तुमचा घ्या प्रश्न. हाल हाल हा तर पागल आहे का तू? प्रोग्राम चालू आहे मध्ये कसा येऊ आता? अक्कल आहे का तुला? प्रोग्राम सोडून कसा येणार आहे मी? असं कसं कधी येतो का मी प्रोग्राम सोडून? हा फोन टाक खाली. फोनवर काय बोलता हो? शूट आ? चालू आहे, शूट आ? चालू आहे. फोनवर नका बोलू. हा, shoot चालू आहे ती म्हणते. बायको सर माझी. काय म्हणते बायको? या म्हणजे पटकन या पटकन या जा ना घरी. जा ना. कसं जाऊ मी? का? की माझं टी शर्ट स्वप्नील सरांनी घातलेलं आहे. टी शर्ट आहे. चल. माझं टी शर्ट घातलं. तुम्ही कोण आहे? मी ड्रायव्हर आहे त्यांचा. तुम्ही त्यांचे ड्रायव्हर आहे? म्हणजे माझेच घालतात ते नेहमी. मी ब्रँडेड कपडे वापरतो ना. स्वप्नील सर, सर ती उद्याचं माहिती आहे ना? उद्या मी सुट्टीवर आहे बरं. उद्या तुम्ही स्वतःचे घेऊन जा कपडे. बघा वेळेवर घोळ नको. हा ओके. हा येतो का येतो. टी शर्ट दिला की लगेच येतो. हा, सर नमस्कार. आपलं नाव? नमस्कार नमस्कार. माझं नाव मावा चगळे. नाव न सांगताच घ्या. नाव न सांगताच घ्या. मला जॉर्ज बुश यांना प्रश्न विचारायचा. जॉर्ज बुश कुठे आहेत? हे काय बसले तिथं चॉकलेटी कलरचे जॉर्ज बुश. जॉर्ज बुश. जॉर्ज बुश नाही ते, मग पुण्याचे आहेत ते. पुण्याचे जॉर्ज बुश आहेत ते. हा, काय प्रश्न काय विचार? त्यांचे म्हणजे फॅन आहे मी. त्यांचे सगळे गाणे आनंद भाटे सर. आनंद भाटे सर नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा हा, आहे सरांना. विचार विचार. की आता समजा आपल्या घरी पाहुणा आलं, आपण चहा पितोय आणि बिस्किट त्यात बुडवलं आणि खूप वेळात चर्चा चालू आहे आणि ते बिस्किट चपक्कन पडलं अर्ध तुटून, तर काय करता तुम्ही? हा काय प्रश्न आहे? हा प्रश्न आहे? हा कसा काय प्रश्न विचारू शकतो तुम्ही? ते गाणं ऐकता 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 रंगतो बघा आपण, अशी ताण आहे. अरे अरे तर आता पडतं. हा प्रश्न असू शकतो का? हाय माझा प्रश्न, त्याला काय करायचं? पण हा प्रश्न कसा असू शकतो? प्रश्न असा आहे की ते बिस्किट पडलं पचकन ते अर्ध. नाही ठीक आहे, हा अनुभव प्रत्येकाला आलेला असतो. हा अनुभव प्रत्येकाला आलेला असतो. तर ते खायचं कसं? काय नाही, तो चहा असा लवकर पिऊन टाकायचा, म्हणजे त्याच्याबरोबर ते. अच्छा, त्यांनी सांगितलं. चला, तुम्ही काय करता? मी डायरेक्ट असा कप. सगळंच येतं ना. हा काही जागतिक प्रश्न होता जो इथे सोडवायचा होता जॉर्ज बुश यांच्या बरोबर तुम्हाला? तर आज आपल्यामध्ये जे दिग्गज कलाकार उपस्थित आहेत, वेगवेगळे कार्यक्रम या संकल्पने अंतर्गत त्यांचे आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर आपल्यामध्ये आज उपस्थित असलेले जावेद अली, बेला शेंडे, राहुल सक्सेना आणि अन्वेषा दत्तगुप्ता यांचा एक सुरेख कार्यक्रम आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे, पिया बावरी. तर याही कार्यक्रमाची एक झलक आज या मंचावरती होणार आहे. मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे, गिरधर की मुरलिया बाजे रे, गिरधर की मुरलिया बाजे रे, मधुबन में राधिका नाचे रे। पग में घूंघर बांध के
अजी रूठ कर अब कहाँ जाएगा, जहाँ जाएगा हमें पाएगा। अजी रूठ कर अब कहाँ जाएगा, जहाँ जाएगा हमें पाएगा। अजी रूठ कर अब जो दिल में है होठों पे लाना भी मुश्किल, मगर इसको दिल में छुपाना भी मुश्किल। नज़र की ज़ुबान से समझ जाएगा, नज़र की ज़ुबान से समझ जाएगा। समझ कर ज़रा गौर फरमाएगा। अजी रूठ कर अब कहाँ जाएगा, जहाँ जाएगा हमें पाएगा। अजी रूठ कर अब मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा। मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा। निसा 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 निदा पमा गा निसा, निसा गा मा निदा पा, पिया बावरे, पिया बावरे, पिया बावरे, पिया बावरे। पी कहाँ पिया पिया बोले रे, पिया बावरे, पिया बावरे, पिया बावरे। डर डर पिया सावन के बादल चुने, बादल चुन के आँखों में काजल धुले। ओ डर डर पिया सावन के बादल चुने, बादल चुन के आँखों में काजल खुले। भाई बावरे हुई बावरे, बावरे पिया बावरे, पिया बावरे, पिया बावरे, पिया बावरे। पी कहाँ रे
पण बेला आज इथे आले आणि बेला तुला माहितीये का तुझ्यासाठी तर सगळे प्रेक्षक भेटायला येतात पण एक आज आजोबा आलेले आहेत. त्यांना आल्यापासून सांग बेला मॅडम आले की मला भेटायचंय. खास कोल्हापूर वरून आलेले आहेत. बोला काय प्रश्न होता विचारा. माझं नाव आहे खरं तर सीताफळ. सीताफळ नाव आहे माझं. असं कसं नाव आहे. सीताराम तानाजी फळ आडनाव आहे माझं. आता काढला ना. मॅडम आमचं अख्खं गाव तुमचं खूप फॅन आहे म्हणजे तुमचीच गाणी चालतात गावात. तर अख्ख्या गावाच्या वतीनं मी इथं तुमचा सत्कार करायला आलोय. तर मी विनंती करतो की मला प्लीज स्टेजवर येऊ द्या. या. या मॅडम या पुढे या पुढे. सर जरा हेल्प करता का. त्यासाठीच आहे मी बाकी काय असं ते सर आहे. कॉम्प्लिमेंटरी. मॅडम आमचं गाव म्हणजे तुम्हाला सांगतो ना एवढं मी आहे. थँक्यू सर थँक्यू. मॅडम अख्ख्या गावच्या वतीत नाही मॅडम गळ्यात घालते मला. तर प्लीज टाळ्यांचा वर्षाव करा. आणि मॅडम तुम्हाला ऐकून खूप आनंद होईल म्हणजे तुम्ही तर उड्याच मारायला ऐकलं तर की आज मला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. वा त्या का उड्या मारतील. त्या का उड्या मारतील तुम्हाला 75 वर्ष झाली म्हणून. तरी पण अभिनंदन. आनंद होऊ शकतो. तर अख्ख्या गावाच्या वतीनं मी आलोय तर माझा पण सत्कार तुम्ही करावा अशी अख्ख्या गावची इच्छा आहे. हाय काय तुमची इच्छा. अख्ख्या गाव. त्यामुळे एक एक्स्ट्रा हार आणलाय सर तरी का तर हे ठेवून देऊ. नाही राहू द्या तुमच्याकडे असं काही नाही आपलं. ती हातात ठेवा. सर जरा हेल्प करता का. काय करू मला सांगा. दोन हार धरणं जरा अवघड जात म्हणून. मॅडम हे घ्या. मला नाही असं घालता येत नाही तुम्ही असंच घ्या. याला काय मॅडम एवढं काय. जरा मॅडम जरा तुम्ही एक सेल्फी तेवढा आपला आठवण राहील नाही गावाला अख्खी. ए बघ ए भावड्या फोटो पाठवलाय बघ वहिनीचं कसं वाटतंय बघ. आताच केलंय. 2 मिनिटं झाली. मग शेंडे फळ एकदम जुळून गेलं बघ. असं काय करतोय असं दे मॅडम. अरे असं काय करतोय तू. इथलं इथं कडत पुढं आत्ता. गाडी मोड दिला तुम्हाला. मला लईच आनंद व्हायला आणि एक लक्षात आलंय का मी हा हार घातलेला नाहीच आहे. हा फक्त दिलाय. असू दे मॅडम मन तोडलं गरीबाचं. असू दे तुमची गाणी आता ऐकून जगावं लागेल. शॅड गाणी 2-4 वाढवा आता. शॅड गाणी वाढवा. शॅड गाणी वाढवा म्हणतात बघा. ए वाज या ना काय नाही वाजलं. या ठिकाणी उपस्थित असलेले जयतीर्थ मेउंडी, भरत बलवली आणि आनंद भाटे यांचा एक सुरेल कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे. ते म्हणजे सुरा मी वंदिले. तर याची सुद्धा एक झलक या मंचावरती होणार आहे. केतकी गुलाब जुई चंपक बन फूल. केतकी गुलाब जुई चंपक बन फूल. ऋतु बसंत अपनो कंद गोरी गरवाल गाय. झूलना में बैठ आज पी के संग झूले. पी के संग झूले. केतकी गुलाब जुई चंपक बन फूल. गुलाब जुई चंपक बन फूल. ऋतु बसंत अपनो कंद गोरी गरवाल गाय. झूलना में बैठ आज. झूलना में बैठ आज.
चंपक बन फूले चंपक बन फूले चंपक बन फूले. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण. गोविंद गोपाल हरी नारायण गोविंद गोपाल हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण. ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा ईश म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण. गोविंद गोपाल हरी नारायण गोविंद गोपाल हरी नारायण गोविंद गोपाल हरी नारायण. तर बाकीच्या प्रश्नांकडे पण येणार आहे. तुमचा प्रश्न आहे काय? हा आपला पण आहे ना प्रश्न आहे मोठा प्रश्न. वा घ्या आता. हा मग ते राहुल सरांचा मी लय मोठा फॅन आहे. राहुल सक्सेना सरांचा. हा लय मोठा फॅन आहे. त्यांची मी गाणी खूप ऐकलेली आहेत. त्यांचे मोठमोठे इव्हेंट पाहिलेले आहेत. त्यांच्या ते सारेगमपासून त्यांना मी फॉलो करतोय. लय आपण फॅन आहे तुमचे. मग ठीक आहे प्रश्न घ्या आता. नाही आज लुक आवडतो आपल्याला सरांचा आज लुक नवीन केला तो लय नवीन लुक आहे. आवडला. हा मी पण पहिल्यांदा बघितलं. सर आपल्याला लय आवडला लुक सर. अच्छा प्रश्न काय आहे? नाही प्रश्न असा आहे हा लुक कसा ठेवणार सर कंटिन्यू तुम्ही? हाँ इससे बहुत फायदा होता है कभी कभी. हाँ सर तो मेरा एक फायदा करके दो ना. क्या? अभी आपको जिलेट मिलेगा वो मेरे को दे दो. चलेगा चलेगा. तर असे काही प्रेक्षक असतात प्लीज त्यांना हाकलून द्या. सगळ्यांचे लाडके गायक स्वप्नील बांदोडकर सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी आहेत. स्वप्नील तुम्ही काय ऐकवणार आहे आम्हाला आज? माझं अतिशय पॉप्युलर गाणं जे वैशाली सामंत हिनी कंपोज केलं आहे आणि माझ्या अतिशय जवळच्या मित्रांनी अवधूत गुप्तेने लिहिलेलं गाणं राधा राधा हे आपल्यासमोर सादर करतो. वा वा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 राधा.
कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा चंद्रवाणी मुखडा तिचा चंद्रवाणी मुखडा तिचा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा खरं तर या गावामध्ये गंमत जम्मत असते, मजा मस्करी चालतेच, पण एक गोष्ट आहे जी खूप वेगळी असते. पोस्टमन काका येत आहेत. बघूयात कुठलं पत्र घेऊन आलेत कुणासाठी. हे एक पत्र आलंय, एका मुलीने आपल्या आईसाठी लिहिलंय. वा वा. मी वाचून दाखवतो. प्रिय आई, खरं तर आपण रोज बोलतो फोनवर, पण काही गोष्टी नाही सांगता येत मोकळेपणानं फोनवर, म्हणून हे पत्र. आज 10 वर्ष झाली गावाकडून मी मुंबईला येऊन. तू शिकवलंस, मोठं केलंस. आपली पोरगी गावात राहिली तर चूल आणि मूल या गोष्टी बाहेर येणार नाही हे तुला माहीत होतं. पदवी घेऊन मी नोकरीला लागले तेव्हा गावात पेढे वाटले होतेस तू मला सांगायचीस. झाशीची राणी, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या गोष्टीतली एक तुला वाटते मी. पण आज मी खूप अस्वस्थ आहे. एवढ्या थोर बायका होऊन गेल्या ज्यांनी जगाचा विचार केला. आजही आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री काय कमी थोर आहे? पण तिचा विचार कोण करतं? आई, तू असं समजू नकोस की माझं वाईट चाललंय. अगं, मुलींना शहरात खूप चांगल्या क्षेत्रात संधी आहे, चांगला पगार आहे, समान दर्जा आहे. हे सगळं सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षामुळे, ताराबाई शिंदे यांच्यासारख्या लेखिकांच्या निर्भीड लिखाणामुळे, अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या आदर्श राज्यकारभार करणाऱ्या राणीमुळे आणि कल्पना चावलासारख्या धाडसी मुलीमुळे. फक्त अडचण अशी आहे आई की आजकाल या सगळ्या थोर बायका माझ्या स्वप्नात येतात. या बंडखोर बायका मला खूप अस्वस्थ करतात. मग माझी मलाच लाज वाटते. तुला सुद्धा फोनवर बोलू शकले नाही आई. पण घराबाहेर पडले की रस्त्यावर शौचालय सापडत नाही. 6 तास मी तशीच फिरत असते गुदमरल्यासारखी. पण बोलणार कुणाला? एवढ्या वेगवेगळ्या विषयावर बंडखोरी केलेल्या बायका आहेत आपल्याकडे, पण आज लाज वाटते आपण त्यांचे वारस आहोत असं सांगायला. गावाकडे शौचालय नाही म्हणून मी सुट्टीत कधी गावाला येत नव्हते. पण मुंबईत घराबाहेर पडलं की गावात असल्यासारखंच वाटतं. सगळ्या शहरात हीच अवस्था आहे. माझ्यासारख्या कित्येक मुली आणि बायका न बोलता हा त्रास सहन करतोय. कुणाला सांगायचा हा प्रश्न आहे. सरकारला कधी कळेल माहीत नाही. हा आता एकच आशा आहे. मागे एका नेत्याच्या बायकोची पर्स चोरीला गेली होती. नेत्याची बायको म्हणून एवढ्या वेगाने सूत्र हल्ली की एका तासात पर्स सापडली. तसंच आता कुठल्या तरी नेत्याच्या बायकोवर माझ्यासारखी वेळ आली तर सूत्र हलतील असं वाटतंय. एवढी एकच आशा आहे. खरं तर तुला सांगून काय होणार? समस्या सुटली नाही तरी आपलं कुणीतरी ऐकणार आहे हे खूप असतं बायकांसाठी. फक्त
पुरुषांचा दोष आहे असं नाही. आज एकही महानगरपालिका अशी नाही जिथे एखादी स्त्री महापौर झाली नाही किंवा होणार नाही. आई, या विषयावर मी आवाज उठवणार आहे. आम्ही सगळ्या मुली आवाज उठवणार आहोत. तुला लिहिलं तसं पत्र लिहिणार आहोत. तू सांगितलेल्या गोष्टीतल्या बायका खूप थोर आहेत. स्त्रियांसाठी त्यांनी खूप काही केलं, पण मी निदान स्वतःसाठी तरी काही केलं पाहिजे. हो ना? तुझीच मुलगी. थँक्यू काका, तुम्ही इतकं चांगलं पत्र आणलं. आणि सगळ्यांच्या वतीनं बेलाला मी विचारतो की त्या मुलीने इतकं छान पत्र लिहिलंय, तिला तू काय उत्तर देशील? माझ्याकडे शब्द नाही आहेत खरं सांगायचं तर. कारण का पोस्टमन काकांनी जे काही वाचलं, जे काही भावना व्यक्त केल्या, मला वाटतं त्या प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या भावना आहेत, प्रत्येक मुलीच्या मनातल्या भावना आहेत, ज्या फक्त मनातच होत्या आत्तापर्यंत आणि या मंचाद्वारे मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात पोचल्या फक्त तुमच्यामुळे. याचे लेखक अरविंद जगताप मला यांच्यासाठी वाटतं एकदा हॅट्स ऑफ, जोरदार. हॅट्स ऑफ. त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ करा. त्यांनी अगदी अगदी अरविंदजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण का इतकं सुंदर प्रत्येक भावना तुम्ही व्यक्त केलीत आणि सगळ्या मुलींच्या वतीने किंवा सगळ्या स्त्रियांच्या वतीने थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू काका, तुम्ही आलात, धन्यवाद. तर स्वप्नील बांदोडकर आज इथे आलेले आहेत. त्यांच्यासाठी या मंचातर्फे एक मेसेज आहे, तो मी वाचून दाखवतो. संगीताचा परंपरागत वारसा लाभलेल्या गायकांमध्ये असा कोणताही वारसा नसलेला एक तरुण सामील झाला. आपल्या मेहनतीनं त्यानं आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे अनेक पदर उलगडून दाखवले आणि आपली वेगळी शैली निर्माण करत आपल्या गुरूंसोबतच सर्वोत्कृष्ट गायकाचं नामांकनसुद्धा पटकावलं. ते श्रेष्ठ गुरु सुरेश वाडकरजी आणि त्यांचा हा लाडका प्रतिभावान शिष्य म्हणजेच स्वप्नील बांदोडकर. गालावर खळी, राधा ही बावरी, झी मराठीवरच्या वादळवाट, असंभव, माझी या प्रियाला प्रीत कळेना, जुळून येती रेशीम गाठी या मालिकांच्या शीर्षक गीतांनी महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या एव्हरग्रीन गंधर्वाला जिलेट मार्क 3 सलाम करतं. जिलेट घेऊन आलंय एक असं प्रोडक्ट ज्यानं दाढी करण्याचे असंख्य अडथळे दूर करत आपल्यासाठी आणलंय एक परफेक्टली इंजिनियर्ड टूल जिलेट मार्क 3, जे देतं स्मूथ दाढी अगदी आरामात. चला मग तुम्ही पण अपग्रेड व्हा. आणि स्वप्नील, तुझ्यासाठी महाराष्ट्र आयुष्यभर हेच म्हणत राहील, जीते रहो गाते रहो. थँक्यू सो मच. जिलेट मार्क 3 कडून तुम्हाला मिळते एक आठवण भेट. घेऊन या. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये ज्यांचीही संकल्पना आहे असेही लोक उपस्थित आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री शांताराम जाधव, जे अध्यक्ष आहेत स्वर्गीय सीमा शांताराम जाधव ट्रस्ट पुणेचे. जोरदार टाळ्या सरांसाठी. त्यानंतर डॉक्टर वैशाली कोकाटे उपस्थित आहेत, ज्या ट्रस्टी आहेत स्वर्गीय सीमा शांताराम जाधव ट्रस्टच्या. त्यांचंही स्वागत करतो मी. मंगेश हांडे या ठिकाणी उपस्थित आहेत, रोटरियन आहेत ते पुण्याचे. शैलेश सामंत यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. SN फेस्ट एंटरटेनमेंटचे जे समन्वयक आहेत आणि या कार्यक्रमांचे ते समन्वयक आहेत. आणि केतन जोशी ज्यांची ही सगळी संकल्पना आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर या मंचावरती मी आमंत्रित करतो डॉक्टर वैशाली कोकाटे आणि श्री केतन जोशी यांना. डॉक्टर वैशाली कोकाटे, काय सांगाल या सगळ्याबद्दल? सौ सीमा शांताराम जाधव या ट्रस्टतर्फे आम्ही हे कार्यक्रम राबवणार आहोत. प्रत्येक गावांमध्ये, गावातील प्रत्येक शाळांमध्ये आम्ही सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन्स हे बसवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. रादर आम्ही सुरुवातसुद्धा केलेली आहे आणि या गोष्टींसाठी आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे. त्याचं महत्त्व जाणून चला हवा येऊ द्या या टीमने
त्याचबरोबर झीने आम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. केतन सर, तुम्ही काय सांगाल? तुमची संकल्पना आहे. जवळपास 36% मुली शाळा दरवर्षी सोडतात निव्वळ एका कारणास्तव की शाळेमध्ये स्वच्छतागृह नाही. त्याच्याहून डेंजर गोष्ट आमच्या अशी लक्षात आली की मॉलेस्टेशनचे प्रकार हे टॉयलेट नसल्यामुळे घडण्याचे प्रकार सगळ्यात जास्त होते. म्हणून मग आम्ही या कॉजला सुरुवात केली. मग त्याकरता फंड रेझिंग हा एक पर्याय होता. त्या फंड रेझिंगकरता या सर्व कलाकारांनी आमच्याबरोबर याला मान्यता दिली आणि चला हवं योद्यांनी आम्हाला पुढे नेलं. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही खरंच फार मोठं काम करतायत, त्यासाठी या मंचातर्फे, झी मराठीतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर मला खरंच खूप आनंद झाला की या खूप चांगल्या निमित्तासाठी आपण सगळे एकत्र आलो आणि मला वाटतं की सगळ्यांनीच चांगल्या गोष्टींसाठी एकत्र आलं पाहिजे आणि तीच समाजासाठी एक मोठी बांधिलकी असेल आपली. पुन्हा एकदा या उपक्रमासाठी तुम्हाला आणि सगळ्या कलाकारांना मनापासून मी शुभेच्छा देतो. या मंचातर्फे, झी मराठीतर्फे या कलाकारांना मिळते एक आठवण भेट. गोकुळ दूध यांच्यातर्फे या पाहुण्यांना मिळतंय एक गिफ्ट हॅम्पर. गोकुळ दूध, महाराष्ट्राला शक्तिशाली बनवणारं दूध, ज्याच्या थेंबा थेंबात आहे क्वालिटी. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा आणि एक झाड नक्की लावा, हाच संदेश देत घेतोय निरोप. भेटूया पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क्स प्रस्तुत चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओ, सिक पॉलिकॅप आणि गोकुळ दूध. कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना, स्माइल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंत